आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। राज्यासह मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळते। मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे। कल्याण कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली आहे, तर सुमारे 4.5 तासांपासून कल्याण कर्जत रेल्वे सेवाही बंद आहे। तर कोकणातही पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। कोकणातील परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, तर खेड चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढलाय। कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर कायम असून 43 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगेची पाणी पातळी 25 फुटांवर गेली आहे। बरकी धबधब्याकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। तर यावेळेला आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती 3 ठिकाणची दृश्य पाहतोय। मुंबई एका बाजूला ठप्प झालेली आहे, तर कोकणातही धुमशान पाहायला मिळतंय। कोल्हापुरातही धोधो पावसाचा जोर वाढत चालल्याचं दिसतंय। प्रत्येक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं अक्षरशः थैमान पाहायला मिळतंय आणि सर्वत्र पाणीच पाणी असं चित्र आहे यावेळेला महाराष्ट्रातलं। तर इकडे मुंबई पालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी देखील केलेली आहे आणि एका बाजूला ही पाहणी करत असताना मुंबईची नेमकी परिस्थिती काय आहे याचा संपूर्ण आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला घेतलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसावरती ज्या ठिकाणाहून संपूर्ण नजर ठेवली जाते त्या ठिकाणी जाऊन ही भेट घेतलेली आहे आणि भेट घेतल्यानंतर कुठल्या भागात पाणी साचलेलं आहे, कुठल्या भागामध्ये सर्व काही सुरळीत आहे, काही ठिकाणी जर काही ठप्प झालेलं असेल तर या संपूर्ण गोष्टींचा आढावा त्यांनी या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांशी बोलून घेताना आपल्याला या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहायला मिळतंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यासह मुंबईतील पावसाची देखील दखल घेतलेली आहे आणि मुंबईतील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी काही नागरिकांना अडचणी येत आहेत का हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न यावेळेला मुख्यमंत्र्यांनी केलाय। प्रवासी अडकलेले आहेत, त्यांना जे काय रेस्क्यू करणं, त्यांना मदत करणं याच्या सगळ्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत। पाऊस नक्कीच जास्ती पडलेला आहे, परंतु पावसामुळे कुठेही अनुचित प्रकार दुर्घटना होऊ नये अशा सूचना दिल्या। आपली जी यंत्रणा आहे, आपत्कालीन यंत्रणा SDRF आहे, NDRF आहे आणि आपल्या विविध महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या सर्व आपत्कालीन व्यवस्था ह्या सर्व यंत्रणा अलर्ट आहेत आणि जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, मदतीच्या सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय, नागरिकांना त्रास, जीवितहानी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात। आमची सर्व यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासन अलर्ट आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातली नेमकी या क्षणाची पावसाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपले सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। यावेळेला थेट चिपळूण या ठिकाणाहून स्वप्नील घाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर साळोखे देखील कोल्हापूर या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दोघांकडून तिथल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोतच। सगळ्यात आधी आपण स्वप्नील घाग यांच्याकडे जाणार आहोत। स्वप्नील, चिपळूणमध्ये नेमकी काय या क्षणाला परिस्थिती पाहायला मिळते? कारण संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो मान्सूनने या क्षणाला व्यापलेला आहे आणि मुसळधार तो कोसळताना पाहायला मिळतोय। चिपळूणमधली परिस्थिती काय सांगाल स्वप्नील? पावसाचा जोर सध्या कमी झाल्यामुळे चिपळूणची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावरती येते अशी परिस्थिती आहे। मी सध्या आहे चिपळूण कराड या रोडवरती आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय की हा खेडीकडे जाणारा रस्ता आहे, महामार्ग आहे आणि या महामार्गावरती चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात इथे शिरलेलं आहे। वाशिष्ठी नदीला पूर आलेला आहे आणि हा दिवसभर हीच परिस्थिती चिपळूणमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील अशाच प्रकारे पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आज काल रात्रीपासून जो हा मुसळधार पाऊस सुरू झाला, या पावसाचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे। चिपळूण असेल, खेड असेल, दापोली असेल, या तिन्ही तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे आणि यामुळे संपूर्ण जनजीवनावरती याचा परिणाम
झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये जी दरड आहे ती दरड रस्त्यावरती आली होती आणि तिथली वाहतूक ठप्प झाली होती। सध्या या संपूर्ण महामार्गावरची जी वाहतूक आहे ती एकेरी सुरू आहे आणि पर्यायी वाहतूक जी आहे ती अंतर्गत रस्त्यातून म्हणजे याच रस्त्यावरून इथून वाहतूक सुरू आहे। माझ्या मागे जो तुम्ही हा रोड पाहताय हा कराडला जाणारा रस्ता आहे आणि खेरडी परिसर आहे। या परिसरामधलं हे पाणी हळूहळू आता या पाण्याचा निचरा होत आहे। मात्र पावसाचा जोर जर वाढला तर मात्र चिपळूणमध्ये पुन्हा एकदा पाणी भरण्याची शक्यता जी आहे ती शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे। प्रशासन या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे। एनडीआरएफची टीम या चिपळूणमधील 6 ठिकाणी विविध भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। काहीच वेळापूर्वी एनडीआरएफच्या जवानांनी एका पाण्यातून वाहून जाणाऱ्या एका युवकाला वाचवलं होतं। अशाच पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते चिपळूणचं स्थानिक प्रशासन आहे यांच्या माध्यमातून देखील केलं जातंय। चिपळूणचे जे नगर परिषद प्रशासन आहे यांच्या माध्यमातून जे बोट आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे नागरिकांना घरात जाता येत नाही आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना जायचं आहे त्या ठिकाणी बोटीच्या माध्यमातून त्यांना पोहोचवण्यात येत आहे। आता आपण ज्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की या मार्गावरून गाडी देखील चालवणं कठीण झालेलं आहे। हा चिपळूण कराड मार्ग आहे आणि या कराड मार्गावरून प्रवास करणं हे जिकिरीचं झालेलं आहे। पावसाचा जोर समजा वाढला तर इथलं जे पाणी आहे ते पुन्हा एकदा वाढू शकतं अशी शक्यता आहे, कारण दिवसभराचं हे सगळं पाणी आहे। भरती ओहोटीचा वेळ आहे आणि या वेळेमध्ये जर घाटमाथ्यावरती कोळकेवाडी परिसरामध्ये पाऊस वाढला तर मात्र नदीचा जो पूर आहे तो पूर वाढू शकतो आणि याचा परिणाम हा संपूर्ण बाजारपेठेवरती किंवा जिल्ह्यातल्या इतर सर्व महत्त्वाच्या बाजारपेठांवरती होताना पाहायला मिळतोय। दरड कोसळण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहेत। गुहागरमध्ये देखील अनेक ठिकाणी शाळांवरती दरड कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत। अशाच पद्धतीचे दापोली असेल, खेडमध्ये तर जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। बरोबर आहे स्वप्नील, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र आपले आणखी एक प्रतिनिधी यावेळेला थेट दादर या ठिकाणाहून जोडले गेले आहेत। विजय वंजारा आपल्या सोबत आहेत। विजय, दादरमध्ये असलेले जे सर्वसामान्य नागरिक आहेत प्रत्येकाला घरी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। गेल्या कित्येक वेळापासून रेल्वेवरती देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। दादर स्थानकावरची काय परिस्थिती आहे यावेळेला विजय? नक्की गेल्या 1 तासापासून ही प्रचंड गर्दी जमलेली आहे। प्रवासींचं म्हणणं आहे की गेल्या अर्धा तासापासून ही ट्रेन उशिरा आल्यामुळे ही गर्दी जमलेली आहे। दररोज ह्यांचा ये जा असतो, पण कुठलेही हे पावसामुळे आज प्रचंड त्रास झालेला आहे त्यांना। जर आपण हे पाहिले की आता एक ट्रेन आलेली आहे, ट्रेन भरमसाठ एकदम भरून आलेली आहे। जर आपण पाहिलं ही चढताना किती त्रास होतो आहे आणि उतरताना किती जरा त्रास होतो आहे। हॅलो, मला आपला आवाज येतोय विजय? गर्दी जर आपण पाहिली, आपण जाणून घ्या दादा काय सांगणार, गेल्या किती वेळापासून? 1 तासावर उभा आहे। किती तास? 1 तास झाले उभा आहे। ठाण्याला जायचं। कुठं जायचं? ठाण्याला जायचं। ठाण्याला जायचं आहे। 1 तासपासून उभा आहात तुम्ही? हो। आपण ऐकलात की एक नक्कीच विजय, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र तत्पूर्वी दादर स्थानकावरची संपूर्ण परिस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। थेटपणे अनेक नागरिकांना आपलं घर गाठणं कठीण होत चालल्याचं दिसतंय, कारण एका बाजूला थेट परिणाम हा रेल्वे सेवेवरती, लोकल सेवेवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि थेट आता पुन्हा एकदा आपण जाणार आहोत कोल्हापूर या ठिकाणी। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। ज्ञानेश्वर, कोल्हापुरातील नेमकी काय परिस्थिती? कारण चिपळूणमध्ये तर नागरिकांना अक्षरशः बाहेर पडणं देखील मुश्किल झालेलं आहे। मुंबईकरांची कोंडी झालेली आहे, कारण एका बाजूला रेल्वे सेवेवरती त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। कोल्हापूरकरांची या पावसानं नेमकी काय परिस्थिती आहे? कोल्हापूरमध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसापासून आहे ते मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतोय। विशेषतः धरण क्षेत्रामध्ये आहे तो हा पाऊस अधिक प्रमाणात होते आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मी सध्या पंचगंगा नदी घाटावरती आहे आणि या ठिकाणी पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर जाण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी दिसून येते, कारण सध्या पंचगंगा नदी आहे ते 25 फुटांच्या वर वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 28 फुटाची जर पाणी पातळी झाली तर ते पाणी पात्राबाहेर जातं। या ठिकाणी पाहायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्यातल्या नद्या अशाच पंचगंगेप्रमाणे
दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या नद्यांच्या वरचे सुमारे 43 बंधारे आहेत ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक ठिकाणची वाहतूक आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येते. बरकी हा जो महत्वाचा धबधबा आहे, वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी जात असतात, त्या धबधब्याच्या मार्गावरचा बंधारा आहे ते पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांच्यासाठी हा बंधारा आहे आणि बरकीचा मार्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे. याशिवाय रांगणा किल्ल्यावरती आपल्याला माहिती आहे की सकाळी पर्यटक 80हून अधिक अडकून पडले होते, त्यांना रेस्क्यू आहे ते प्रशासनाने केलेले. त्यामुळे रांगणाकडे सुद्धा आता जाण्यासाठी वन विभागाने बंदी घातलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर आहे तो कोल्हापूरमध्ये कायम असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 24 तासाचा जर विचार केला तर 5 फुटाहून अधिक प्रमाणात आहे ते पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सुद्धा अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. एनडीआरएफची पथकं आहे ती ऑलरेडी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून सुद्धा संभाव्य पूरस्थितीचा आहे त्या आढावा घेण्यात येतोय, कारण मोठ्या प्रमाणात 2019 आणि 21ला नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं. अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनानं अगोदरच पावलं आहे ते टाकायला सुरुवात केल्याचं आपल्याला एकूणच दिसून येते. जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट होता आणि उद्या आणि परवा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुद्धा अलर्ट राहण्याच्या सूचना आहे ते प्रशासनाच्या वतीनं आहे ते देण्यात आलेल्या आहेत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. मात्र नागरिकांना सुद्धा एकूणच पाण्याचा अंदाज घेऊन आहे ते वाटचाल करावी अशा पद्धतीच्या सूचना आहे ते प्रशासनाच्या. निश्चितच आहे, प्रशासनही प्रत्येकाला सतर्क करताय. न्यूज 18 लोकमतही यावेळेला आवाहन करताय कोल्हापूरकरांना की नदीच्या पाण्याच्या पातळीकडे देखील आपलं लक्ष असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले सगळे अपडेट्स आमच्या प्रत्येक बातमीपत्राच्या माध्यमातून मिळत राहतीलच. त्यानंतर विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत मुंबई अहमदाबाद मार्गावरून जोडले गेलेले आहेत. विजय, एका बाजूला प्रत्येक शहर जे आहे ते ठप्प होत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण पावसाचा जोर आणखी वाढत चाललेला आहे. अनेक ठिकाणी अलर्टही देण्यात आलेला आहे. काय परिस्थिती आहे मुंबई अहमदाबाद मार्गावरती? मुंबई अहमदाबाद महामार्गावरची बिकट परिस्थिती आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही या महामार्गावरती आहोत आणि तेव्हापासून जी वाहतूक कोंडी झाली आहे ती आता सुद्धा आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय की मुंबई अहमदाबाद महामार्गावरचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यात किती पाणी आहे तुम्ही पाहू शकता. माझ्या गुडघ्यापर्यंत हे पाणी साचलेलं आहे. या गुडघ्याभर पाण्यामध्ये लोक वाहन चालक आहे आपलं वाहनं बाहेर काढताना पाहायला मिळतं. अनेक प्रवासी या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. या ठिकाणी कोणतंही प्रशासन या ठिकाणी प्रवाशांना किती माहिती दिली जाते, वाहतूक कोणी किती तास झाले. आपण जर वरती पाहिलं ब्रिजच्या वरती मोठी भली मोठी रांग आहे आणि या ठिकाणी मोठे रांग लागल्यामुळे तर आपण एकाच ठिकाणाहून मिळालेली ही दृश्य जी आहे ती पाहिलेली आहेत. मुंबई अहमदाबाद मार्ग जो आहे तो संपूर्णपणे ठप्प झालेला आहे आणि तिथे खड्ड्यात साचलेल्या पाण्यामधून थेटपणे वाहनांना मार्ग काढावा लागतो. आमचे प्रतिनिधी ज्या ठिकाणाहून ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत होते, गुडघाभर पाण्यामध्ये उभं राहण्याची आणि तिथून वाहनं काढायची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपण पाहिलं. थोडं वळूयात पनवेलकडे. पनवेलमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पनवेलच्या रसायनी भागातील आपटा गावात ठिकठिकाणी पाणी साचलं आणि त्यामुळे गावात पूर्णपणे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरीकडे अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याचं समोर आलं. आपटा गावातून थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी. आपण आता आहोत रसायनी परिसरातील आपटे या गावामध्ये आणि मी ही थेट दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय की किती भयान अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे. संपूर्ण गाव जवळपास पाण्याखाली आहे. अत्यंत भयानक अशी स्थिती आहे. जवळपास 48 तास मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. रायगड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचं सखोल भागामध्ये पाणी साचलंय. अनेक गावं आहेत ही पाण्याखाली जाताना दिसत आहेत आणि त्यातलाच हा आपटा गाव आपण बघत असाल. आपण माझ्या पाठीमागे बघत असाल काही नागरिक हे अडकलेले आहेत. आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया ते कधीपासून या ठिकाणी आहेत आणि त्यांची आत्ता काय स्थिती आहे. छत्री घेऊन या. आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतोय, आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय की त्यांची आता काय स्थिती आहे. तुम्ही कधीपासून इथे अडकलेले आहात? 2 दिवसापासून आहे. अच्छा, 2 दिवसापासून अडकलात. कोणी आलं इकडं? कोण ना आले इथे अजून पण ना सरपंच आले ना कोण कुठला अध्यक्ष आले. अच्छा, आता तुम्हाला मग खाण्याची व्यवस्था आणि पिण्याची व्यवस्था काय आता ये चाय पाणी पितो कसा काही बी नाही. कोणी दिला तेच खायचं नाही, कोण द्यायला बी नाही तयार. अशी नेहमी परिस्थिती असते का? लय कोण येणार इथे? अच्छा, यायचा रस्ताच नाही इथे यायला. अच्छा, रस्ता हा संपूर्ण गाव पाणी जवळपास पाण्याखाली आज आहे. पुरा पाणी
टोटल पाणी आहे गाव. घरामध्ये लाईट वगैरे आहे? काय नाही, गेले सगळे लाईट बीट. अच्छा, आणि 2 दिवसापासून तुम्ही मग काय खाल्लं? काय नाही खाल्लं, इथेच बसलेले होते असं. अच्छा, पाणी पिऊन फक्त तुम्ही? पाणी बी कुठे आता आम्हाला. अच्छा, प्रशासनाचा कोणी नागरिक इकडे आला होता? कोण नाही, एक बी माणूस नाही आले कोण. तर आपण बघत असाल ही जी भयान परिस्थिती आहे हे आहेत, आणि त्याच्या पाठीमागे आपण बघत वर 2 लहान मुलंही या ठिकाणी अडकलेली आहेत. त्यांच्यापर्यंत आपण जाऊन प्रयत्न केला, त्यांची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातूनच ही जी थेट दृश्य आहेत ही आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपटा गावाची ही अत्यंत भयानक अशी परिस्थिती. पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता ओटी झाली होती आणि आता पुन्हा एकदा दुपारनंतर भरती सुरू होणार आहे, आणि या भरतीमुळं ह्या प्रचंड जो पाण्याचा जो रोष आहे, हा पाण्याचा जो मॉप आहे, हा पूर्णपणे आता गावाच्या या ठिकाणी शिरताना दिसतोय. त्यामुळे अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत, आणि त्याचीच दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पाऊस अजिबात थांबत नाहीये, अजूनही जोरदार पर्जन्यवृष्टी अशा प्रकारची सुरू आहे, आणि नागरिकांची व्यथा जी आहे ही अत्यंत दयनीय आणि अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. आपल्यासोबत आणखी काही वर इथे नागरिक आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. कधीपासून तुम्ही कधीपासून इकडे अडकलेले आहात? आम्ही 2 दिवस झाले इथे अडकलेले आहोत. अच्छा, कोण आला इकडे? इथे कोणी नाही आला आम्हाला बघायला. अच्छा, ही नेहमीची परिस्थिती अशी आहे? हो, नेहमी दरवर्षी हा आमच्याकडे पाऊस असते आणि पूर ठाण्याहून मिळालेली ही दृश्य आपण पाहिली. आमचे प्रतिनिधी अक्षरशः छातीपर्यंत त्यांच्या पाणी असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणची अनेक घरं ही थेट पाण्याखाली गेलेली आहेत, तर थोड्या उंचावर राहणाऱ्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाल्याचं दिसतंय. मात्र कुठलंही मदत कार्य त्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी मात्र प्रशासन पोहोचू शकलं नाही आहे त्या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची टीम दाखल झालेली होती. संध्याकाळी 5:30 वाजता आपटा गाव या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे? जर पावसाचा जोर अशाच प्रकारे वाढत राहिला तर मात्र अनेक घरं पाण्याखाली जाण्याची स्थिती आहे. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अंबरनाथ बदलापूर रेल्वे रुळाखालील वाळू जी आहे ती वाहून गेलेली होती, आणि त्या ठिकाणची खडी वाहून गेल्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्या ठिकाणी काम सुरू केल्याचं देखील स्पष्ट होताना दिसतंय. गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. गणेश, खरं तर मुंबईकरांची लाईफलाईन जी आहे ती अनेक ठिकाणी आज अडकल्याचं पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात त्या ठिकाणची रुळाखालची थेट खडी वाहून गेल्याचं देखील कळत आहे. काय नेमकी परिस्थिती आहे आणि किती परिणाम याचा रेल्वेच्या वेळापत्रकावरती होताना दिसेल? विशाल, जवळजवळ आता 5 ते 6 तास होत आहेत. बदलापूर, कर्जत, उल्हासनगर, विठ्ठलवाडी या स्थानकातून एकही गाडी मुंबईच्या दिशेने जात नाहीये. कारण या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, आणि पावसाचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो मध्य रेल्वेला बसलेला आहे. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखाली जी खडी असते, जे स्लीपर पकडून ठेवणारी असते किंवा आतमध्ये रुतू नये म्हणून, त्यासाठी ही खडी टाकलेली असते. मात्र बी केबिनच्या परिसरातून येणारा जो मोठा पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामुळे जे आहे ती ही खडी वाहून गेली, आणि त्याचा फटका जो आहे ते मध्य रेल्वेला बसलेला आहे. 5 तास होतील अजूनपर्यंत सेवा जी आहे ती विस्कळीत आहे, अजूनपर्यंत पूर्ववत झालेली नाहीये. सध्या पावसाचा जोर इथे काहीसा कमी झालेला आहे, आणि त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनं इथून पुन्हा एकदा खडी टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र अत्यंत एक हृदयद्रावक अशी घटना जी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान घडली. नक्कीच या सर्व घडामोडींवरती आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय.